नांदुरा बसस्थानकासमोर अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई। नांदुरा प्रतिनिधी। माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी याचिका क्रमांक 184/2014 व 49/2015 मध्ये दिलेल्या आदेशानुसार राज्यभरात एसटी आगार व बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने दिनांक 8 जून रोजी नांदुरा बसस्थानकासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान बसस्थानक परिसरातील 200 मीटरच्या हद्दीत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालण्यात आले। सदर कारवाई नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत हेड कॉन्स्टेबल संतोष मुंजाळ, वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर वाघमारे, सुखदेव काकड, श्रीकृष्ण संधुके तसेच नांदुरा बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रदीप गायकी यांनी सहभाग घेतला। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तथा परिवहन मंत्री व रापने दिलेल्या आदेशानुसार बसस्टँडच्या आवारामध्ये तसेच 200 मीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही खाजगी वाहनाला प्रतिबंध करण्यात आलेला आहे। खाजगी वाहने जर 200 मीटरच्या आतमध्ये आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत। तरी सर्व प्रवाशांना विनंती करतो की आपण खाजगी बसने प्रवास न करता किंवा खाजगी वाहनाने प्रवास न करता रापो बसने सुरक्षित प्रवास करावा व महामंडळास सहकार्य करावे।